मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. भाजपचे युवा नेते सुनील शेठ पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. आपल्या दिलदार स्वभावामुळे चर्चेत असणाऱ्या सुनील पाटील यांनी करंजे गटात वातावरण घुमवून टाकलंय. मनमोकळ्या स्वभावामुळे सुनील पाटील यांनी घाट माथ्यावर आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे करंजे गटातील भाजपच्या उमेदवार प्रियाताई पाटील यांना गावागावातून जबरदस्त प्रतिसाद मिळू लागलाय. दिवसेंदिवस घाटमाथ्यावरील समीकरणे बदलू लागल्याने करंजे गटात आता भाजप फ्रंट फूटवर आलाय. त्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या करंजे गटात भाजपने विरोधी शिवसेनेला मोठा हादरा दिलाय. दादाच्या विषयी जर बोलायचं म्हणलं, एक व्यक्तिमत्व आमच्या घाटपातावर जर त्यांचं दानत करायची त्यांच्याकडं फार मोठी ताकद आहे. गोरगरिबांपर्यंत पोचायची त्यांची फार मोठी ताकद आहे. आणि एवढंच नव्हे तर लग्न समारंभात, इतर कुठल्याही शुभ कार्यात मोठा त्यांचा मत्तीचा हात असतो. हे मला अगदी जवळून बघायला मिळालं आणि बघतोय आम्ही. गेल्या 5 वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी ही शासनाला भरून वैयक्तिक सर्व गावाला इतकं सहकार्य करतात, ती काय सांगण्यापलीकडे आहे. आणि अशा माणसाला जर आपण विसरायचं म्हणलं तर आमच्यानं शक्य होणार नाही. यावेळेचं इलेक्शन हे जनतेने हातात घेतलेलं आहे. कुठल्या कार्यकर्त्याचं, कुठल्या पुढाऱ्याचं कोण मानत नाही. जनता शून्य आहे. जनतेला सगळं समजलेलं आहे. त्यामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीला मत देणं योग्य वाटतंय. विटा पालिका निवडणुकीत भाजपला मोठे अपयश आल्यानंतर ग्रामीण भागात भाजपला मरगळ आल्याचे दिसून येत होते. परिणामी करंजे जिल्हा परिषद गटात भाजपला उमेदवार मिळणार नाही अशी टीका विरोधक करत होते. परंतु आमदार गोपीचंद पडळकर आणि ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी विरोधकांच्या या वक्तव्यावर जोरदार रणनीती आखत आपला हुकुमाचा एक्का मैदानामध्ये उतरवला. त्यानुसार शासनाच्या पैशाची वाट न बघता स्वतःच्या खर्चातून गावाची विकास कामे करून राज्यात वेगळी छाप सोडणारे मोही गावचे युवा नेते सुनील शेठ पाटील यांच्या पत्नी प्रियाताई पाटील यांची करंजे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी फायनल करण्यात आली. तर दुसरीकडे बलवडी आणि करंजे गणातून तानाजी पाटील आणि शिवाजी माने यांची उमेदवारी फायनल केली. यानंतर भाजपचे युवा नेते सुनील शेठ पाटील यांनी गावागावात प्रचाराचा सुरुंग लावत करंजे गटात वातावरण टाईट केले. एवढेच नव्हे तर आपल्या दिलदार स्वभावामुळे चर्चेत असणाऱ्या सुनील पाटील यांनी करंजे गटात वातावरण घुमवून टाकलंय. मनमोकळ्या स्वभावामुळे आणि लोकांच्या अडचणी जाणून घेऊन सुनील पाटील यांनी घाट माथ्यावर आपली वेगळी छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे करंजे गटातील भाजपच्या उमेदवार प्रियाताई पाटील यांच्यासह अन्य दोन्ही उमेदवारांना गावागावातून मोठा आणि जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला आहे. दिवसेंदिवस घाटमाथ्यावरील समीकरणे बदलू लागल्याने करंजे गटात भाजप ताकदीने फ्रंट फूटवर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे
एकतर्फी वाटणाऱ्या करंजी गटात भाजपने विरोधकांना मोठा हादरा देत घाट माथ्यावर आपली पकड अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.